लक्षात राहण्यासारखा तो सामना राहिला. नक्कीच या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आदरणीय दिनेश वसंत पाटील, राष्ट्रीय बजरंग दल अध्यक्ष कोकण प्रांत, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी वन मॅन शो या स्पर्धेचे शिल्पकार नितेश दादा पाटील आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शुभासे सन्मानित करावं. सन्माननीय दिनेश वसंत पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष बजरंग दल कोकण प्रांत. आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. लगेचच मॅच सुरू करायची, सामना आपण सुरू करतोय. सलामीची जोडी सतीश आणि त्याच्या सोबतीला बॅटर आयुषला तुम्ही पाहतायत. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार लगावला होता, परंतु मोठा डाव दोन्ही खेळाडूंना साकारता आला नव्हता. परंतु आता तदनंतर चेतन असेल आणि भावेश असेल, त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि मॅच विनिंग पार्टनरशिप त्या दोन फलंदाजांच्या वतीने तुम्हाला बघायला मिळाली होती. आणि आता भावाळे संघ एक वेगळं आव्हान असणार आहे, ते म्हणजेच मायू 11 दामणगावसाठी. आमने लोणाड या बेल्टमध्ये सातत्याने भावाळे संघाला तुम्ही खेळताना बघितलं. आणि एका बाजूला दामणगाव संघ तुम्ही पाहता, जो कवाड अंबाडे असोसिएशन अंतर्गत सातत्याने चांगला खेळत आलेला संघ आहे. त्याच्यामुळे ही मॅच देखील चांगली रंगेल. चांगला सामना होण्याची दाट शक्यता, पंचांचा अधिकृत इशारा. आणि 10 खेळाडूंसह भावाळे संघ मैदानामध्ये उतरलेला आहे. दीपेन केने येतोय षटक क्रमांक पहिलं घेऊन. वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावाळे संघाचा सामना करेल बॅटर आयुष. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस, खराब चेंडू आहे आणि बॉलला सर पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय सिक्सर. दोन धावांची पेनल्टी या ठिकाणी देण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. पहिल्या चेंडूवरती सिक्सर आला. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात येतो ऑन साईडला, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण करतोय बॅटर आयुष. वन शॉटचा इशारा आलाय, फक्त एकच धाव असेल. सतीशनं मला वाटतं की धाव पूर्ण केलेली नाहीये त्या ठिकाणी, आणि एका धावेने स्कोर 7 या आकड्यावरती. सतीश एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, बऱ्याच वर्षांपासून खेळत आलेला खेळाडू तुम्ही पाहतायत. ओ लॉफ्ट केलाय, ओव्हर पिच बॉल लॉंग ऑनच्या दिशेनं, सरळ बॉल सीमा पार. एक टप्पा घेत असताना येतोय चौकार. मला आयुषच्या बॅटमधून बघायला मिळाला. प्रत्येकी 3 षटकांचा सामना, आणि या मॅचमध्ये जो स्टार्ट मिळणं गरजेचा होता मायू 11 दामणगाव संघाला, तो स्टार्ट आता दोन्ही फलंदाजांनी मिळून दिलेला आहे. अगदी वेगानं धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न. धावसंख्या तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला 11 धावा. आज एकूण 12 संघ तुम्हाला आजच्या दिवशी खेळताना दिसतील. यानंतर जो सामना होणार आहे प्रचित 11 खांडपेच्या विरुद्ध बादशाह 11 पिंपलघर, या दोन्ही टीम मध्ये लेग समच्या दिशेने बॉल होतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा. दीपेनला पलटवार करावा लागेल. वीरेन स्पोर्ट हनुमानजी थरे एवईचे उद्योगपती, त्यांच्या माध्यमातून हा संघ सातत्याने ते पुरस्कृत करत आलेत, आणि त्यांच्याकडून देखील वीरेन स्पोर्ट भावाळे संघाला शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना
लॉंग ऑनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला आणि तिथे मिळाली आहे फक्त एकच धाव. एका धावेने स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सतीश माळी. तेरा धावा पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत. पहिल्या षटकाचा केस सुरू असताना कट करण्याचा प्रयत्न होता. चांगला वेग पाहायला मिळाला आणि ते काय घडले, विकेट किपर थोडासा इंजर्ड झाला मला वाटतं, कारण बॉलकडे तो गेलाच नव्हता. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा. फर्स्ट एड किट बॉक्स जर आपल्याकडे असेल तर आपण तो घेऊन जावा. विनोद पाटील, one of the experienced, one of the senior cricketer from Bhavare, also आमने लोणार बेल्ट. मला वाटतं ब्लिडिंग झालंय त्या ठिकाणी आणि माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून मायू 11 धामणगाव संघासाठी आता सुवर्ण संधी आहे. हा सामना जर धामणगाव संघानं जिंकला तर तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज मायू 11 धामणगाव संघाला दिलं जाईल. आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून आणि स्वप्नील पाटील यांच्याकडून या स्पर्धेमध्ये मायू 11 धामणगाव संघासाठी शुभेच्छा येतात. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. वन मॅन शो सन्माननीय नितेश पाटील, NS555 ग्रुप, फ्रेंड्स सर्कल ग्रुप त्यांच्या वतीनं एक भव्य क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहतात. आज तारी क्रीडांगणावरती रंगत असलेला सरपंच चषक तुम्हाला बघायला मिळतोय. सौभाग्यवती मोनिका पाटील ज्यांच्या नावानं त्यांच्या सन्मानार्थ खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आणि पहिल्या दिवसाचा खेळ तुम्ही सध्या एन्जॉय करताय. पहिल्याच दिवशी चांगला क्रिकेट प्रत्येकी संघाच्या वतीनं, प्रत्येकी खेळाडूच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाल्या स्पर्धेमध्ये. आणि कानपेमध्ये अनेक स्पर्धा होत असतात आणि महत्त्वाचं म्हणजे कानपेमध्ये ज्या वेळेला KPL कानपे प्रीमियर लीग होते त्यावेळेला या गावातील खेळाडूंचा एक वेगळा जल्लोष तुम्हाला बघायला मिळतो. चला सामना सुरू करतोय लगेचच. ड्राईव्ह करण्यात आल्या. पुन्हा एकदा मिडऑफच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दीपेनला पलटवार करावा लागेल. दीपेन एक युवा खेळाडू आहे, परंतु युवा प्रतिभावान हा खेळाडू आहे, प्रतिभाशाली हा खेळाडू आहे. इम्प्रेसिव्ह कामगिरी नेहमीच त्याच्या वतीने आपण बघितली आहे. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केल्या. पुन्हा मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसरा धावेचा प्रयत्न, धावबादची संधी असेल आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. लागणारा पहिला धक्का मायू 11 धामणगाव संघाला. सतीश मध्ये ज्या धावा बनणं गरजेच्या होत्या त्या धावा अखेर या ठिकाणी जोडल्या गेल्या.
आज वीरेन स्पोर्ट भावाई संघ काही कमी खेळाडूंसह मैदानामध्ये उतरल्या. राऊंड द विकेट, फुल टॉस, उडव द्या बॉल हवेत आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय दीपेन, कोणत्या प्रकारे चुकी होणार नाही आणि लागतोय दुसरा धक्का आणि एक मोठा धक्का. मागच्या सामन्याचा हिरो भावेश या सामन्यामध्ये होतोय 0. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर एलिव्हेशन तेथे मिळालं नव्हतं बॅटर भावेशला आणि बाद होणारा दुसरा खेळाडू तुम्ही पाहतात. लागोपाठ 2 धक्के लागलेले आहेत. याच कमबॅकची गरज होती. हाच पलटवार येणं होणं गरजेचं होता टीम भावाईकडून या मॅचमध्ये वापसी करण्यासाठी. आणि खरं तर मागच्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला आणि तेथून तो मोमेंटम मिळाला, तो कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न राहुलने केला. खरं तर राहुलचा फुल टॉस होता, परंतु त्या फुल टॉसला वेल टाइम करता आलं नव्हतं बॅटर भावेश भोईरला आणि एक मोठा धक्का आणखी एक लागत असताना महाविलेवन धामणगाव संघाला तुम्ही पाहिलाय. हे बॅटर चेतन, मागचा सामना ज्या चेतननं फिनिश केला, चांगला खेळ साकारत असताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल, मिड ऑफ लाईक फिल्डर, पॉईंटचा एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, राऊंड द विकेट. फुल टॉस होता, कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्यात आला कव्हरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सहजगत्या 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. दुसऱ्या फेरीमधील हा सामना. यानंतर जो सामना तुम्ही पाहणार आहात, प्रचित 11 कांडपे विरुद्ध बादशाह 11 पिंपलघर. प्रचित 11 कांडपेच्या विरोधात बादशाह 11 पिंपलघर यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की टॉससाठी आपण रेडी राहायचंय. ओ बॅटची कडा, बॉल हवेत आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि मेक्स नो मिस्टेक, विकेट गॉन. धक्का क्रमांक 3. अठरा धावा धावफलकावरती नवीन बॅटर मैदानात एंटर झालाय प्रदीप. भावेश आऊट झाला, त्यानंतर चेतन देखील स्वस्तामध्ये बाद होताना दिसतोय. कमबॅक केलाय भावाई संघानं. पुन्हा एकदा परफेक्टली ब्लॉक होलमध्ये हा बॉल पाहायला मिळाला. अक्षरशः खोदून काढावा लागला होता फटका, जशी बॅट आली होती. एकच धाव तिथे मिळाली. मिड विकेटचा फिल्डर बॉलवरती येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळेल आणि या एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 19 वरती 19 रन्स. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या आणि तेथे असं वाटत होतं की भरपूर दबाव आहे, परंतु त्या दबावातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आता राहुलने केला. फुल टॉस, पुन्हा मिस टायमिंग, परंतु लॉंग ऑनचा फिल्डर भरपूर दूर होता. बॉल स्ट्रेट लॉंग ऑनला, सीमा पार, येतोय चौकार. बादशाह 11 पिंपलघर नाणेफेकी करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कदाचित थोडंसं चेंजेस सुद्धा असू शकतं. आम्ही सांगू या पुढचा सामना कोणता येतो. चौकार आलाय. आयुष प्रयत्न करतोय. आयुष पहिल्या सामन्यामध्ये जास्त मोठा डाव खेळू शकला नव्हता, परंतु आता आयुषवर जबाबदारी वाढलेली आहे. शेवटचा बॉल डॉट आलाय. अक्रॉस निघणारा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट पाहायला मिळाली आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23वा एक्सलंट बॉलिंग टर्न फ्रॉम राहुल. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या त्या 7 आणि 2 महत्वपूर्ण विकेट या षटकामध्ये प्राप्त केल्या आणि पुन्हा पलटवार झालेला आहे, तो म्हणजे टीम वीरेन स्पोर्ट भावाली संघाचा.
अंतिम षटक अमोल केने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय लास्ट ओव्हर मध्ये. विनोद पाटील नेहमीच त्याचा अनुभव शेअर करत असतो, कारण मागच्या 25 ते 30 वर्षांपासून हा खेळाडू खेळत आलेला आहे मैदानामध्ये आणि आजवर अनेक मैदानं या खेळाडूनं मारली. भावाचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा या खेळाडूचं नाव विनोद पाटील, अनंत केने या खेळाडूंना कोण विसरणार, ज्यांनी आजवर अनेक क्रीडांगणं गाजवली या बावळे गावासाठी. 23वा धावफलकावरती पुन्हा एकदा राऊंड द विकेट ना. अमोलचा खराब चेंडू होता, भरपूर उंच भीम नो बॉलचा इशारा, अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि 1+1 2 धावा त्या ठिकाणी आता मिळतील. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा तुम्ही बघताय 23 धावा, 23 रन्स ऑन दी बोर्ड. 25 धावा धावफलकावरती लागल्यात आणि या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. सरपंच चषकाचा थरार तुम्ही अनुभवतायत. 3 दिवसीय स्पर्धा आहे आज. स्पर्धेचा पहिला दिवस. फ्रीटचा बॉल आहे, स्विंग अँड मिस. चांगला वेग, इथे चांगला वेग पाहायला मिळाला आणि महत्वाचं म्हणजे मी सकाळी देखील उल्लेख केला ना की आता एक तो ट्रेंड सुरू झालाय. उजव्या हाताचे गोलंदाज उजव्या हाताच्या बॅटर समोर राऊंड द विकेटने जातात आणि कोण तयार करण्याचा प्रयत्न करतात, कारण तो स्विंग कापण्यामध्ये भले भले बॅटर अपयशी ठरलेले आहेत आणि त्याच्यामुळे तो फायदा प्रत्येकी गोलंदाज उचलताना आपण बघितलाय. पुन्हा लोवा फुल टॉसवर घेऊन स्वीप करण्याचा प्रयत्न केला. एकच धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आली. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलक आता जाऊन पोहोचते 26/26. पहिल्या षटकामध्ये जो वेग धावांचा होता असं वाटलं होतं की मोठ्या धावसंख्येकडे पुन्हा वाटचाल सुरू केली आहे, परंतु तदनंतर गोलंदाज राहुलचं मी कौतुक करेन. ज्या प्रकारे मोमेंटम त्यानं बावलीच्या बाजूने आणला आणि तदनंतर तो मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न अमोल केने करतोय. स्विंग अँड मिस, अनदर फाईन डिलिव्हरी. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम विलेज स्पोर्ट जय बजरंग बावाले. मायू 11 दामनगाव संघाला अडचणीमध्ये टाकलाय. ज्या मायू 11 दामनगाव संघानं सर्वोच्च धावसंख्या आज चेस करत असताना विक्रमी विजय मिळवला, तोच मायू 11 दामनगाव संघ आता अडखळताना दिसलाय. याचं कारण दर्जा, गोलंदाजीमध्ये दर्जा आहे. मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का. कॉटन बॉलच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला आणि आणखी एक धक्का देते लागत असताना 26वा धावफलकावरती श्रीनाथ. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतो श्रीनाथ. अगदी इथून विचार केला तर पूर्णपणे आता फलंदाजीमध्ये सातत्य, कन्सिस्टन्सी टिकवता आलेली नाहीये. पहिल्या षटकामध्ये चांगला स्टार्ट मिळून सुद्धा आता स्थिती थोडीशी खराब बघायला मिळते, ती म्हणजे पहिल्या डावात. अमोलचा बॉल पुन्हा फुल टॉस हवेत आहे. एक कव्हरचा फिल्डर चेंडू खाली जरूर पोहोचला. झेल पकडता आलेली नाहीये. कॅप्टन तेथे होता, सहचोपा झेल होता, परंतु झेल तेथे पकडता आला नाही आणि 2 धावा या दरम्यान पूर्णही केल्या गेल्या. या 2 धावांनी स्कोर पुढे गेले धावफलकावरती 28 धावा आणि डावातील शेवटचा बॉल आहे. संपूर्ण फ्रेंड सर्कल ग्रुपची देखील मेहनत या स्पर्धेमध्ये. नितेश दादांना एक चांगली साथ त्यांची मिळालेली आहे. सोडून दिला बॉल, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळून घेणारा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. मिळेल एक्स्ट्रा धाव. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 29 धावा, 29 रन्स ऑन दी बोर्ड नाव. दोन्ही प्रेक्षक स्टँड मधून प्रेक्षक वर्ग आता तुम्हाला या सामन्याचा आनंद घेताना नक्कीच दिसतो. खरं तर आज वर्किंग डे आहे, परंतु क्रिकेटच्या खेळापासून कोणी दूर राहू शकत नाही. ओ, शेवटचा बॉल ऑन साइडला, लॉफ्टेड इट, स्क्वेअर लेगच्या पलीकडे जाणार आणि येतोय भव्य षटकार शेवटच्या बॉलवर. आणि याचबरोबर पहिलं सत्र समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती झालेल्या आहेत त्या 35. 36 धावसंख्येचं लक्ष्य पार करावं लागेल विरेन स्पोर्ट जय बजरंग बावाळे संघाला. मोठं लक्ष नक्कीच आपण म्हणूया, कारण शेवटच्या बॉलवर आलेला सिक्सर कदाचित या सामन्यामध्ये भरपूर जास्त महत्व देणारा षटकार ठरणार आहे, तो मायू 11 दामनगावसाठी. सरपंच चषक नितेश
मध्ये आदरणीय नितेश पाटील दादांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि शरद वडोलकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. शरदजी वडोलकर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि बघा एक लक्षात असू द्या, 2 धावांची जी पेनल्टी होती ती सुद्धा आपण ऍड करतोय. 35 धावांमध्ये 2 धावा आपण ऍड करूया. 37 आणि 38 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावाळे संघाला. नुकतेच या ठिकाणी आपण पाहतोय गोविंदजी गुळवी साहेब, शरदजी वडोलकर साहेब सरपंच चषकामध्ये त्यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि आता सेकंड इनिंग कडे जाऊया उत्तरार्ध, आणि तेथे आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल पुन्हा एकदा सर प्रथमेश ठाकूर यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच समीरजी ठाकरे सर. स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. गज क्रिकेटचा सोहळा आनंदाचा सरपंच चषक 2025 या भव्य आणि दिव्य पर्वाचा 555 सरकार वन मॅन शो. आमचे नितेश शेठ पाटील यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आज सत्यात साकारलंय आणि क्रिकेटच्या या दमदार स्पर्धेकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. पहिलाच फुल टॉस फोर्स केलाय, अपिश खेळलाय इनफिल्डच्या डोक्यावर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरपंच चषक चौकार. सरपंच नितेश दादांनी खांडपे या गावात, खांडपे या गावात. येस, परत यार. बॉलर्स बॅक. एअर विल लॉन ड्राइव्ह समोर डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन. फिल्डर तैनात. सेकंडचा कॉल मिळतील 2. सुपर एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. काय रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. योग्य असं ताळमेळ आपण पाहतो दोन्ही फलंदाजांमध्ये राहिलं आणि धावसंख्या इथे मात्र पूर्ण केल्या जातात. 2-2 धावफलक पुढे 6 वरती. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असताना वेदांत पाटील क्रिएशन सध्या आपल्या कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र टिपतात. ओ यावेळेस गुड लेंथ वरून टेक ऑफ करणारा रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी फॉर द बॅट्समन. फलंदाजाला अचंबित करणारा चेंडू. त्या स्पॉटकडे एक्झॅक्टली पाहत राहिला बॅट्समन की टप्पा पडल्यानंतर कसा टॉस होतोय बॉल. प्रेक्षक कक्ष 3 भव्य तुम्हाला पाहायला मिळतात. आलेल्या प्रेक्षकांसाठी देखील पुरेपूर क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी उत्तम सोय. लो फुल टॉस पद्धतीचा बॉल गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आता
फॅड झालेलं आहे जणू काही. प्रत्येक गोलंदाज वाईड लाईनची गाईडलाईन पकडून गोलंदाजी करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. नुकतंच मागील 7 दिवस रोहाच्या क्रीडांगणावरती, धाटावच्या क्रीडांगणावरती रोहा तालुका प्रीमियर लीग स्पर्धा संपन्न मी करून आलो. तेव्हा प्रत्येक गोलंदाजानं वाईड लाईन पकडून गोलंदाजी केली, तो रायटी बॅटर असो अथवा लेफ्टी. त्यामुळे बॉल आउटच्या वेळेस सगळ्यांची तारांब उडाली. लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय, वॉट अ शॉट. क्लासिकल चौकार आपल्याला पाहायला मिळाला. दर्जा दाखवलाय कॉपी बुक स्टाईल मध्ये. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. सामाजिक क्षेत्र असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, कला क्षेत्र असू द्या, सांस्कृतिक क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये बहुमूल्य योगदान राहिले आमच्या नितेश शेठ पाटील यांचं. पुन्हा एकदा गॅपमध्ये वॉट एक्सिलेंट बॅटिंग, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. जागेवरून गॅपमध्ये फटके आपल्याला पाहायला मिळतात. इन टू द गॅप, नो चान्स फॉर एनी फिल्डर. 4 रन. अगदी आपण पाहिलं तर मॉडर्न डे क्रिकेट आहे. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू सोशल मीडियावरती धडपड करत असतो आपली एक ओळख मिळवण्यासाठी. आणि प्रत्येक खेळाडूला ओळख मिळवून देण्यासाठी जो नेहमी धडपड करतो तो असतो तो एडिटर. एडिटर म्हटलं की प्रत्येकाला वाटतं की सोपं आहे, व्हिडिओ शूट केली, अपलोड केली की एडिटर बनता येतं. पण वेदांत पाटील क्रिएशन अगदी आपण पाहतोय, विषय जिथे क्वालिटीचा तिथे वेदांत पाटील क्रिएशन आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त क्वालिटी आणि तितकंच चांगलं एडिटिंग त्याचे आपण पाहतोय. व्हिडिओग्राफी, एडिटिंग, वेदांत पाटील क्रिएशन. ठोकाच चुकला तर पैसे परत, ही गॅरंटी हमी तो देतो. आणि त्याचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण स्वागत करूया. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावरती. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मॅचचं इक्वेशन पूर्णपणे बदलून टाकलं, सोपं केलं समीकरण दोन्ही फलंदाजांनी. 12 बॉल आणि करायच्या त्या 23. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय की पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढे कार्यक्रमाची. आणि आज या क्रिकेटच्या कार्यक्रमाच्या अभूतपूर्व सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी आमचे लाडके मान्यवर आमच्या मंचाच्या दिशेनं येताना आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द स्टंप्स आला होता, खोलात टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला बॉटम हँडचा बाबत सुरेख केलाय. पहिली धाव दोन्ही फलंदाज इतक्या वेगाने पूर्ण करतात की सेकंड रन साठी ते एफर्ट्स त्यांना लावावे लागत नाही. आणि औद्योगिक क्षेत्रातील 2 मोठी नावं अगदी आपल्या मंचाच्या दिशेनं विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळतात. निंबिवली गावचे उद्योजक आदरणीय नरेंद्रजी गुळवी साहेब आणि त्यांच्या समावेत वडपे गावचे उद्योजक आदरणीय शरदजी वडोलकर साहेब देखील आपण पाहतोय. गोविंदजी गुळवी साहेबांचं देखील आगमन झालंय. बॉल तयार ऑन साइडला, फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. ठोकलाय सरपंच चषक षटकार. सरपंच चषक नितेश दादानी खांडपे या गावात. आदरणीय गोविंदजी गुळवी साहेब निंबवली उद्योजक आणि शरदजी वडोलकर साहेब वडपे उद्योजक यांचा या षटकाच्या नंतर आपण सन्मान करूयात. दमदार व्यक्तिमत्व आपल्या रॉयल मंचावरती विराजमान. ऑन साइडला हाफ पंपूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, बराच का बॉल हवेमध्ये. तिथे फिल्डरचा अनुमान चुकला आणि बॉल देखील दिशा बदलत असताना निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतरचा हा येतोय आणखीन एक शानदार चौकार. खांडपे या गावात. शीर्ष गीत या स्पर्धेचं आपण ऐकत आहोत. टायटल सॉन्ग जानी स्पोर्ट्स वडपे. आपण रिपोर्टिंग करायचं, कॅप्टनला पाठवून द्या लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधण्यासाठी. कारण इथून जो संघ जिंकेल तो लगेचच जानी स्पोर्ट्स वडपे सोबत खेळेल. त्यानंतर
प्रचित 11 खांडपे बनाम बादशाह 11 पिंपळगर मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. 555 सरकार वन मॅन शॉमचे नितेश शेट पाटील यांच्या खरं तर प्रेमा खातीर दोस्ती खातीर हे सर्व मान्यवर आमच्या मंचावरती विराजमान होतात. ऑन साइड लाडव्या बॅटनं गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर धावतात, त्यांचा हातांवरती बॉल लागला आणि अडवलं गेलं. गुड फिल्डिंग, सुपर फिल्डिंग इन आउटफील्ड. बेमिसाल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. लाजबाब दर्जेदार स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग सेट केले तिकडे त्या फिल्डरने. धावत जाऊन असताना अगदी आपण पाहिलं तर बॉलला अडवलं, 2 मिळाला धावा. 29 करायच्यात 38 म्हणजे इक्वेशन आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतात. 8 बॉल 9ची गरज. 8 बॉल 9चं इक्वेशन या मॅच मध्ये. पुढचा बॉल ओव्हर द स्टम्प्स, फटका चांगलाय, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल चाललाय पॅरलल स्ट्रोक, फ्लॅट फ्युरियस, फंटॅस्टिक, फॅब्युलस हिट. सरपंच विरेन स्पोर्ट्स बाबाळे संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय आदरणीय हनुमानजी तरे आमच्या रॉयल मंचावरती विराजमान होता आणि त्यांचं आगमन झालं आणि तसा हा सामना देखील जिंकला. म्हणजे जणू काही ही भेट विरेन स्पोर्ट्स बाबाळे संघाने दिली त्यांच्या खरं तर पुरस्कर्त्यांना. टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. चला जानी स्पोर्ट्स वडपे आणि विरेन स्पोर्ट्स बाबाळे दोन्ही संघांचे संघ कर्णधार आपण कैलासवासी बारकू काना पाटील व कैलासवासी जाईबाई बारकू पाटील या टॉस बॉक्स कक्षामध्ये आपण तयार राहा. आदरणीय गोविंदजी गुळवी साहेब, शरदजी वडोलकर साहेब आणि हनुमान शेठ तरे यांना विनंती करेन की आपण आमच्या टॉस का बॉक्सच्या कक्षामध्ये जोडले जायचंय. सामना बिराकडे आपण वळतोय. 330च्या सरासरीनं 10 बॉलमध्ये 3 षटकार 2 चौकार लगावले, 33 धाब्या बनवल्या. निखिल ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. शरदजी वडोलकर यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण सामनावीरचा खिताब द्यायचा आहे. वेल प्लेड निखिल, अनस्टॉपेबल निखिलला आपण पाहिलं. काय फटके त्याने एक्झिक्यूट केले, काय बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. वन ऑफ द पॉवर पॅक हिटर फ्रॉम भाबाळे. निखिल मॅन ऑफ द मॅच. तर चला दोन्ही संघ कर्णधार, चला लगेच आपण टॉस साठी तयार राहा. तर जानी स्पोर्ट्स वडपे आणि विरेन स्पोर्ट्स बावाळे पिंपळगडचे उद्योगपती रोबोट पाटील यांना देखील विनंती असेल की आपण देखील